नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मुलं सारखे सारखे हट्ट करतात की मम्मा काहीतरी बाहेरचं खायला पाहिजे. तर आजची रेसिपी खास तशीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी तुम्ही मुलांना हेल्दी पण आणि अगदी बाहेरसारखं पण देऊ शकतात. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सर्वप्रथम मी एक स्टीलची इथं पातेली घेतलेली आहे. त्या पातेलीमध्ये इथं मी 1 वाटी वाटाणे घेते. वाटाण्यांना मी स्वच्छ धुवून अर्धी वाटी पाणी ॲड करून साईडला ठेवलं. आता आपण दुसरा कुकर घेऊन घेऊया. कुकरमध्ये मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण त्याचं स्टँड ठेवूया. स्टँड ठेवून आपण जी वाटाण्यांची पातेली होती ती स्टँडवर ठेवायची आणि वरून आपल्याला बटाटे बॉईल करायला ठेवायचे आणि मग कुकरचं झाकण लावून आपण गॅसवरती 3 शिट्टी काढून घेऊया. जोपर्यंत आपले वाटाणे आणि बटाटे शिजतायत तोपर्यंत इथं एक डो मळून घेऊया. डो मळण्यासाठी मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून ओवा आणि 1 टेबलस्पून मी इथं तूप वापर करते. तूप हे रूम टेम्परेचरचंच आहे. आता आपल्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि मी ते चवीनुसार नमक ॲड करून आता घट्टसर डो मळून घेणार आहे. अगदी आपण चपातीला मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथं डो मळून घ्यायचं आहे. इथं आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे, डायरेक्ट पाणी ॲड करायचं नाही. याच्यात आपण अर्धा मैदा पण वापरलेला आहे, त्यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. बघू शकतात इथं मी व्यवस्थित डो मळून घेतलेला आहे. आता आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊया आणि आपली दुसरी साईडला बटाटे आणि वाटाणे पण शिजून झालेले आहेत. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. इथं मी स्लरी पण बनवून घेतली आहे. 2 टेबलस्पून मी इथं 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ आणि 1 टेबलस्पून मैदा आणि त्याच्यात 1 टेबलस्पून मी तेल ॲड करून स्लरी बनवून घेतलेली आहे. आता आपण जाडसर आपल्याला भर करून घ्यायची. इथं मी धणे आणि बडीशोप खलबत्त्यामध्ये बारीक क्रश करून घेतलेलं आहे. मिक्सरला केलं तर डायरेक्ट फाईन पावडर होणार, पाहिजे तसं होणार नाही. त्यासाठी मी अगदी खलबत्त्यामध्येच हलकं क्रश करून घेतलेलं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 मी हिरवी मिरची, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक पेस्ट करून घ्यायची. आता आपण गॅसकडे वळूया. गॅस ऑन करून मी गॅस कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल, जिरा, राई प्लस आपण जे धण्याचं आणि जिऱ्याचं क्रश केलेलं पावडर आहे ते आणि मिक्सरला जे मिरचीचं, आल्याचं आणि लसूणचं वाटण केलेलं ते ॲड करून घेऊया. इथं मी 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी हळदचा पण इथंच वापर करते. आपल्याला अजून चवीनुसार नमकचा वापर करून घ्यायचा आणि व्यवस्थित मिनिटभर मसाले मंद फ्लेमला परतवून घ्यायचे. मसाले छान पद्धतीने परतून झालेले आहेत. त्याच्यात आता आपण शिजवलेले वाटाणे ॲड करून घेऊया. वाटाण्यांना हलकं आपल्याला मॅश करून घ्यायचे. अगदीच बारीक पण मॅश करायचे नाही, अख्खे पण वाटाणे राहू द्यायचे नाही. या पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे. आता आपण उकळलेले बटाटे पण ॲड करून घेऊया. मी बटाट्यांचे साल काढून अगदी मोठे मोठे थोडे तुकडे करून साईडला ठेवलेलं होतं, म्हणजे व्यवस्थित गार झालेले आहेत. अगदी म्हणजे आपली भाजी पण खूप ड्राय होईल. आता आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी मंद फ्लेमला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी इथे मी चाट मसाला वापर करते 1 चमचा. याच्या जागेवर तुम्ही आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता. परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तर सर्वात शेवटी मी इथं कोथिंबीर ॲड करते. कोथिंबीर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं. गार केल्यानंतर भाजी अजून ड्राय होते, बघू शकतात. आता आपण छोटे छोटे लाडू टाईप बनवून घ्यायचे आहेत, गोळे. अगदी म्हणजे आपल्याला पॅटीज बनवताना जास्त त्रास वगैरे होणार नाही. अगदी आपल्याला पिठाला वगैरे आणि सारणला सारखा सारखा हात लावता येणार नाही. त्यासाठी इथं मी आधी सुरुवातीला गोळे बनवून ठेवलेले आहेत. त्यात आपण कणिककडे वळूया. मी कणिकला हलकं अगदी अर्धा मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि 4 भागामध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे सारखंच. आपण आता जशी रोज पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायचं आहे. मी लाटताना पण गव्हाचा पिठाचाच वापर करते. अगदी ही रेसिपी खूप हेल्दी होण्यासाठी मी होईन शक्यतो तेवढंच गव्हाचा पिठाचा आणि अगदी शरीराला जे चांगले हेल्दी पदार्थ आहेत असेच वापर केलेलं आहे. दिसण्यापेक्षा खाणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे चांगलं लागलं पाहिजे दिसायला. ते म्हणजे जरी थोडं गव्हाचं पीठचं थोडं काळं दिसतं
कचोरी म्हणा, समोसा म्हणा किंवा पॅटीस म्हणा, पण खायला खूप छान टेस्ट येतो आणि शरीरासाठी नुकसान पण करत नाही गव्हाचं पीठ. त्यासाठी इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर लावायला पण मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे, स्लरीला पण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि पीठ मळताना बी मी अर्धं गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे. तर आपण जशी रोजची पोळी लाटतो त्यापेक्षा आपल्याला अगदी पातळ लाटून घ्यायची, बघू शकता त्या पद्धतीने. तर इथे मी टोटल 4 पोळी लाटून घेणार आहे सेम पद्धतीने. बघू शकतात अगदी लाटताना खालचं पोळपाट दिसतंय अक्षरशः या पद्धतीने, एवढं आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे. तर मी इथे 4 पोळी सारखे लाटून घेतलेले आहेत. आता आपण लेयर लावून घेऊया. मी इथं पहिली पोळी लावून टाकून घेतलेली आहे, त्याच्यावर थोडी आपली स्लरी लावून घेतली, वरून थोडं गव्हाचं पीठ टाकून परत दुसरी पोळी, असं करून मी 4 लेयर लावून घेतलेले आहेत. आता काठ काढून आपल्याला चौकोनी भागामध्ये कट करून घ्यायचे आणि पॅटीससारखा आकार द्यायचा आहे. तर इथं आपण सारण भरून व्यवस्थित प्रेस करून घेणार आहोत. काठांना मी थोडं पाणी लावलेलं आहे, तर आपल्याला व्यवस्थित आता प्रेस करून घ्यायचं आहे. मी याच्यात सारण थोडं जास्तच भरते, तुम्ही कमी जरी भरलं तरी चालेल. आमच्याकडे थोडं जास्त सारण भरलेलं खायला आवडतं म्हणून मी थोडं जास्तच भरलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मी तर 4 पॅटीस इथं बनवून घेतलेले आहेत आणि दुसरी साईडला तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यात आपण पॅटीस तळून घेऊया. इथं आज आपण आलू मटार पॅटीस बनवणार आहोत आणि अगदी हेल्दी आहेत. मार्केटपेक्षा तर खूपच 99% हे हेल्दी आहेत आणि हे पिठाचे तुम्ही अगदी समोसे देखील, कचोरी देखील बनवू शकतात. बघू शकतात खूप छान पद्धतीने लेयर पण सुटलेले आहेत. बघू शकतात अगदी खुसखुशीत इथं आपले आलू पॅटीस बनून तयार झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.